हीच तर नव्हती गेल्या वर्षी. हो हो हीच होती. गेल्या वर्षी काय नेमकं कसं काय म्हणजे गेल्या वर्षी काय बघा तुम्ही आधी तोरणा आधी ते आता एक बंद पडले बघ आता तर लावता हवा तुम्ही आता आपलं गणपतीला येता होळीला शिमग्याला येता सुट्टी नसतात ना आम्हाला. अरे सुट्ट्यावर नसतात त्या बरोबर आहे रे पण कधीतरी ह्या कोकणामध्ये काय करतात बघा जरा तुम्ही आपल्या वर्षभरामध्ये आपलं बोंबाय करत असता तुम्ही लोक काय करणार आता पोटामध्ये द्यावं लागतं. अरे वा ते तुझं मला बरोबर आहे रे. अरे पण कधीतरी कोकणामध्ये पण जरा लक्ष टाकावा आम्हाला कंट्रोल मोबाईल काम करायला काय करणार ते बरोबर आहे. प्रत्येक आपला परदेशातला कामाला जातो ते पण ही खरी मजा आपली कोकणामध्ये असते ना. गॅलरी काय काय माहिती मजा काय आपली हर वर्ष असतात बोंबवली येतात आपले नाच बी सगळा आपल्या कोकणातल्या चांगल्या परंपरा चांगल्या गोष्टी होतात. जसा मुंबईला करतात ना धाकधूक डीजे बीजे असला आपल्या कोकणात काय नसते. असं काहीतरी काय घडलं म्हणजे काहीतरी नाचे बिचे पुढे नाचायला दाखले वेगळे पुढे आपले ते कोकणात चालूच असतात. म्हणजे आता तिथं गावठाणा तर तिकडं हर वर्षी नाचा म्हणजे नाचायला जातात गौरी असं तिकडून आपल्याला नाचा जात असं म्हणजे तिकडं मजा वेगळी. हो आपल्या जुन्यापर्यंत कसं आहे आपण म्हणजे नाचायचो आरती करायला जायचो आता कसं फोन मध्ये घालत काय ती चालू म्हणजे नाचायला तर मी परसादी जिथं फुटाला तर थांबणार ना कोण तर लगेच तिथून गपची जाते तिथं आपल्या मदत केली बिली आणतात तिथं मजा म्हणजे लयच मजा करतात पोरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाचणं कमी आरतीला कमी अरे तोशी बोलत नाही पोरत हा नाही पोरत चालतं आवडतं अरे तो सकाळी असतं रात्री संध्याकाळ असणार रात्री आरती बोलून माहितीच ना कोण घेऊन गेला आता शिव्या घाल तरी आता काय बोलणार. आता तुमच्या लहानपणी तुम्ही तोही चोरायचो पहिला तर जाम चालायचं आता ते कसं आता सध्या तोशीत हे कोण लावित नाही पहिली गोष्ट भाजीपाला होतं कोण तो जो तो आता आपला पोहतोय मुंबईला आपलं सण सोमवार तेव्हा लोक गावी येतात आहे. तुमच्या काय सांगा जरा सोया वगैरे जुन्या पुराणे जुन्या पुराणे आपल्या म्हणजे भरपूर काय असं होतं ते आता काय सांगणार तुम्हाला आता त्या जुन्या गोष्टीमध्ये आता भरपूर त्याला माझेच राहिले आता जो तो आपला हाय चार भाव तर राहिले बाकीचं मुंबईला गेले काही लोक गेले पण आता ते आपल्या जुन्या गोष्टी काय चालल्या आहेत ते आपले व्यवस्थित आहे त्या पद्धतीने सांगावं त्याच्या तरी पण आता काय सांगणार आहे तुम्हाला गोष्टी जुन्या त्या आता तुम्ही येता कधीतरी 6 महिन्यात गावी येता आणि नंतर त्या गोष्टी अशा असतात की आम्ही इकडे 4 टक्के गावी असतो. वाघ येतो आपल्याकडे वाघ म्हणजे परवा इथं आला होता त्या कुत्र्याला पकडलं नव्हत्या का कोणाच्या आपल्या इथं बाजूने त्यांचा होता वाघ येतो कुठे नेमका वाघ इकडे येतो कारण का आता सध्या चांगलंच राहिलं नाही तर वाघ येते नाही तर काय करणार आता आपल्या खाली डुलकी बिकी जागा भरपूर आहे अरे बाबा पण सध्या झाडा तोडली आणि आज ते राहते सध्या त्या जंगलातले ते सगळे यांना राहायला जागा पाहिजे देणी कोणाला विकली नाही असं का अजून का आपल्याकडे चाललंय ना अजून सगळे व्यवस्थित आहे. आता सध्या कोकणामध्ये आपली झाडा बडा ते सगळं तोडून टाकतात आहे सध्या आता रस्ता हाय कुठं रस्ता बघा हो मागं आपल्या अंगात पण वाघ आला हो हो वाघ तो आला होता वाघ. अरे परवाचीच गोष्ट अरे आपला गंगी आहे तू त्याचा बरा बैल कुठं भेटायला नाही काय झाला कुठं भेटत नाही तो दमलेला मला 2-3 दिवस कुठं गावतच नव्हता. मग काय केलं मग परवा बोलला संध्याकाळचा आला होता तो ताशा आपण जाऊया काय जरा तिकडं राहणार जरा बघायला कुठं दिसतो का संध्याकाळचा मग जाऊया बोलला किती वाजता गेलो तरी तर संध्याकाळच्या 8-8च्या दरम्यान पकड कारण बोलला कामावरती जाता मला आलेला घरात कुठं सध्या इथं खाली वाघ्याकडे बोला जरा जाऊन येणार फेरी म्हणून येतो जरा वाघ वाघाचे बिल आहे गेलं आता बिल आहे रे बाबा आपण तिथंच काय टायवर नसतो वाघ आपलं बैल रानात फिरतात ना आता फिरायचे दिवस फिरतात मला कुठं दिसला तर मला बघूया तर गेलो आपण नुसतं खुरपाचं रडणं ढरकांचं वाचून आवाज मारितो आम्हाला असं बरं ढोरकाला बेरकाला दे म्हणजे आपला पुढे बॅटरी मारतो काय कुठं काय दिसत नाही बडोदरा पुढं गेलेला आणि गंग्यामध्ये थोडा घोट मारतो त्याला काय माहिती पडतं आणि पुढे गेलेला जे बॅटरी मला डोळे चमकले गंग्यामध्ये तो बैलच आहे. अरे म्हणता नाही रे बैल थोडं डोळे एवढं चमकतात मी माझ्या मध्ये हगिरीमूत झाली मी लय घाबरलो आणि मी त्याला बोला हा बोला मग बैल नाही आहे जे माझी तर बोलते मी पुढे बोलत कशी बोलतो त्या थोडासा गोड म्हणून त्याला काय माहिती पडतं आणि बैल आहे आणि मी म्हणे बैल नाही आहे कारण मला नाव काला होता की नुसतं म्हणजे कसं वाघाचं वेगळाच असतं म्हणजे थोडा डरकाने थोडा आणि ते नाका श्वास होतो तो एकदम सूत्रा वाचतात त्याची आणि मी घाबरलो तर आपण साधा माणूस काय घेतलं त्याला काय माहिती बैल कोण वाघ कोण तो आणि जे मी जो पालालो त्याला मी धावायच्या मला घरपर्यंत
आणि नंतर मग आपला येतोय पाटणी मग वाघाचा तर आपण तिकडे होता त्याचा काय येत नाही आम्ही पण बैल काय आम्हाला भेटला नाही ते रोज मग आपला घरात आलेला मग आपला दोघं पण आणि मध्ये परवाची परत गोष्ट मिळाली दरवाजेमध्ये 4 माणसं मांजरा घेऊन गेला हा अरे सांगण्यात थोडा रान आहे ना हो अंगणाच्या कट्ट्यावर मग ते बाथरूमचं साईडला तिथून आला माहितीच नाही तो तुम्ही कधी बघत वाघ ना वाघ अजून बाहेर कधी बघत डोळेच बघतो डोळं पुढं काय बघा तेवढा राहायला पाहिजे ना बघायला आता असं झालंय तर 4 मांजर नेला आता परवा त्या बाजू तात्यांचा कुत्रा पण घेऊन गेला पण कुत्रा सुटला मात्र आता कसं म्हणतो एक गोष्ट अशी असते की जो प्राण्याला घेऊन जातो या पकडा सुटला मग त्या वासरा मात्र येतं फार मती वाटती नावल्याची गाय न्यायला नव्हतं कशी नेलाय आता सोडलेली गुरा त्याला काय पाहिजे तिकडे खाली रान असेल ना भरती वाटती भाऊ तिकडं रान भरपूर म्हणजे जाम रान तिकडे तिकडे शिकारी चालू होतात आपल्याकडे शिकारी करायला कोण आहे रे सगळे जो त्याचा मुंबईला गेला आता भारणे आपले फिरत असतात शिकारीवाले माशाने बिशाने जातात गिरा नदीवर माशाने पण जातात पण ते आपण थोडं नाव होत असतं तुम्ही कधी नाही असं कधी असं वाघी कधी बघत ना कधी समोर समोर नाही समोर नाही पण एकदा तर डोळं बघितलं नाही धाडच करीत बघीन कोण सूत्रानं घाबरतो माणूस आवाज जात नाही तसा गावात होते पण एकदा एवढा बघत होता तो लांबशी बघत होता जेव्हा शिकायला गेलं तेव्हा दिसला होता पण जवळ काही जायला धाडसच गेलेलं नाही कोण जात जवळ पुढं असा विषय बाकी असं काय नाही हे रोजचं आपलं जात असतात प्राणी असं डेली बी फिरत नाही ना आपल्या वाट तिकडे डेली असं आपल्या फिरत नाही पण कधी असं त्याला गावला सावित रानात काय आता राहिलंच नाहीये सगळं जंगल सगळं साफ केलेलं रोज शिकारी पण त्यानंतर काहीतरी खायला पाहिजे ना मग तो फिरत बसतात दुसरं काय करायचं तरी असा विषय बाकी काय म्हणतात तुमचा मुंबईचं काय हाल आहे मुंबईला आम्ही वाघ बघतो जाण्यातच फक्त बघायचं असं आम्ही पासून गावचा वाघ बघितला नाही अशी इच्छा आहे बघायची पण कधी भविष्यात कधी होते काय करते बघायला आपल्या देवीचं म्हणतो घोडा वाघ तो कधी दिसला कधी तुम्हाला दिसलं आता ते जुन्या एवढ्या माणसं त्यालाच माहिती पण आपण देवीचं ते म्हणतात की जे वाघ आहे ते खरा विषय कारण देवीने तिला बोलले होते की कुठली वस्तू शिकार करायच्या आधी देवीचं ते आपण म्हणतो एखाद्याने परमिशन काढतो आणि आपण एकाला विचारतो हो देवीची आज्ञा घ्यायची हो की मी हे करू देवी बोलली करायची तर करणार नाही तर कुठल्या वस्तूला तो हात लावणार नाही म्हणजे असं पहिल्या जुने लोक म्हणतात अजून काय एवढा आम्हाला आपल्या गावची जवळ येतो का तो येतो हो तिथे येतो मी असं कोणी बघितलं असं बघत लोकांनी असं पण कोणाला असं म्हणजे तपली कोणा गेलेलं ना अजूनपर्यंत कारण जसं देवीच्या पाठी राखा हो तसा अजूनपर्यंत सगळ्यांना सांभाळला नाही असा कोणाला दुखापत पण केलेली पण नाही जसं देवीची साथ आमच्या पाठीची तसा त्यांनी पण पाठी राखा तसा अजून आहे त्याची व्यवसाय नाही गावाचं ते म्हणतात ना की आपले स्थळ ते मेन आहे तसं ते देवीच्या सगळे होत चाललंय असं पावसाचं असतं की उन्हाचं येईल पावसाचं बघायला तर कमी पण उन्हाचं जास्त कारण सगळं हे प्राणी बिणी आपल्या गायी सगळ्या उन्हाळ म्हैशी बिचारा सोडल्यात ना आपल्या गावातल्या सगळ्या म्हशी फिरत असतात तर एकदम शिकार म्हणून काढतात त्यांना तर खायला काही भेटत नाही ना गरमी खाली हा म्हणजे गरमीमुळे जास्त असं म्हणजे फिरता येत असं ना हो पाणी पिणं ते तर त्यांचं चालूच असतं ना पाणी हे गुरा पण जातात तिकडं पाणी बिणी प्यायला वससाड तिकडं खाली धनगरांची तिकडं तर पाणी काय तर म्हणते धनगरांची तिकडं मोडीदार त्या साईडला तर जास्त असतो कारण तू खाल्ल्या पाठी तिकडे कोण जात नाही इकडं वहिवटच होत नाही लोकांची लोक लाकडाकडे जातात म्हणून तिकडं फिरतात म्हणून नाही तर कुठं जंगल सगळं झालेला खाली नदीला जात नाही का नाही तो आपली सरशी लोक जातात होतो नाही जातात रात्री जातात हो कांडावरून जातो रात्रीचं काय